आपल्या गावापासून दूर जाऊन नोकरीच्या संधी शोधण्याऐवजी एकाच ठिकाणी विविध नामांकित कंपन्यांशी थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध केली असून ग्रामीण भागातील युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन प्राचार्य अर्जुन आबिटकर यांनी केलं। पाल इथल्या आनंदराव आबिटकर अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे झालेल्या रोजगार मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते। जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि पालमधील आनंदराव आबिटकर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं रोजगार मेळावा घेण्यात आला। त्याचा शुभारंभ जिल्हा बँकेचे संचालक तथा संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य अर्जुन आबिटकर यांच्या हस्ते झाला। शिक्षण घेतलेल्या युवकांच्या कौशल्याला योग्य रोजगाराची जोड मिळणं आवश्यक आहे। त्यासाठी रोजगार मेळावा घेतला असून परिसरातील तरुणांना सातत्यानं रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला जाईल असं सांगितलं। जिल्हा कौशल्य विकास आणि उद्योजक केंद्राचे सहाय्यक आयुक्त जमीर करीम यांनी रोजगार मेळाव्याचं महत्त्व सांगून युवकांना विविध रोजगाराच्या संधींची माहिती दिली। यावेळी जिल्हा रोजगार मेळावा समितीचे अध्यक्ष संजय पेंडसे यांनी मार्गदर्शन केलं। सकाळपासूनच युवक युवतींनी मेळाव्याच्या ठिकाणी गर्दी केली होती। विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, उमेदवारांच्या मुलाखती आणि निवड प्रक्रियेमुळे महाविद्यालय परिसरात दिवसभर उमेदवारांची गर्दी झाली होती। या मेळाव्यात विविध क्षेत्रातील 36 नामांकित खासगी कंपन्यांनी सहभाग नोंदवला। कंपन्यांकडून तब्बल 3000हून अधिक रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली। किमान 10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, पदवी तसंच पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता आणि कौशल्यानुसार विविध पदांसाठी मुलाखतीच्या संधी मिळाल्या। नोकरीच्या शोधात असलेल्या ग्रामीण भागातील युवक युवतींसाठी हा मेळावा विशेष महत्त्वाचा ठरला। यावेळी जिल्हा व्यवसाय आणि शिक्षण प्रशिक्षण अधिकारी YB पाटील, सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे, उद्योग अधिकारी बालाजी बिराजदार, सभापती विक्रमसिंह पाटील, बाबा नांदेकर, कल्याणराव निकम, उपसभापती अरुणा देसाई, शरद सूतगिरणीचे उपाध्यक्ष अशोक फराकटे, पंचायत समिती सदस्य शिवाजी ढेंगे, अजित देसाई, KL पाटील, मंगल कांबळे उपस्थित होते।